समोर टाकली, शेळी आली आणि गवताच्या पेंडीचा आस्वाद घेऊ लागली. ऐका, पाहता पाहता त्या राज्यातील सर्व तरुण झाले पण राजा एकही झाला नाही. सर्वांनी प्रयत्न केले पण एकही राजा झाला नाही. शेवटी एक तरुण उरला होता. त्याने जरा विचार केला आणि डोकं चालवलं. तो म्हटला, ही शेळी किती जरी चारा खाल्ला तरी राजाने गवत टाकल्यानंतर ही काय करते, तिथे गवत खायला पुढे जातेच ना. आता आपण एक आयडिया करायची, एक युक्ती करायची. त्याने शेळीला सकाळी घरी नेलं. किती वाजता? सकाळी 9 वाजता. शेळीला गवत टाकलं नाही, शेळीच्या समोर गवत ठेवलं. ऐका, शेळी गवत खायला पुढे आली की हा काय करायचा, हातामध्ये एक काठी घेतली होती. काय केलं होतं, हातामध्ये एक काठी घेतली. शेळी गवत खायला पुढे आली की लगेच मृदंगाचार्य, तोंडावरती फटका. गवत खायला शेळी पुढे सरसावली की लगेच याने काठीचा फटका तिच्या तोंडावरती मारायचा. असं जवळजवळ 10-12 वेळा झालं. आणि 10-12 वेळा झाल्यानंतर शेळीलाही कळालं. काय, 10-12 वेळेमध्ये शेळीला कळालं. आपल्याला किती वेळा सांगितलं तरी अजून, साधू संतांनी सांगितलं, गुरुवर्य सांगतात, पण अजून आपल्याला कळत नाही. ऐका, मग त्या शेळीला 10-12 वेळा फटके बसले तेव्हा तिला कळालं काय, की या गवताकडे धावलं की काय आहे, फटका आहे, म्हणून आता गवताकडे जायचं नाही. शेवटी त्या गृहस्थाने गवताची पेंडी मोकळी केली आणि त्या शेळी पुढे टाकली. पण तरी शेळी आता गवताला मात्र तोंड लावत नव्हती. दिवसभर शेळी उपाशी राहिली पण गवत खाल्लं नाही. रोज शेळी टाम फुगलेली असायची पण आज मात्र शेळी उपवासीच ना, रिकाम्या पोटी आली ना. सायंकाळचे 5 वाजता महाद्वारात शेळी आली. राजदरबाराच्या महाद्वारात ती शेळी आली आणि राजाने गवताची पेंडी टाकली. गवताची पेंडी टाकली. शेळी पुढे जाण्याऐवजी माऊली, शेळी पुढे जाण्याऐवजी शेळी मागे मागे सरकू लागली. का बरं? पुढे अवघड यमदंड, अवघड यम, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड. पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे आहे थोर यमदंड. ऐका, त्या शेळीने ते गवत पाहिलं. शेळी मागे मागे येऊ लागली. का तर शेळीला विवेकाचा मारा बसला होता. काय की आता आपण गवत खायला गेलो की आपल्या तोंडावरती फटका बसतो, म्हणून शेळी जशी मागे मागे आली. ऐका, शेळीला जसं भूक लागली असता नाही, तिच्या मनात एक फीट झालं होतं की काय, गवत खायला आपण गेलो की आपल्याला फटका बसतो. ऐका, तसं आपलं मन धावायला लागलं की आपल्या मनाला विवेकाचा फटका द्या, म्हणजे आपलं मन आता कुठे धावणार नाही. जसं शेळी आता पुढे जाईना त्याप्रमाणे मनाला विवेकाचा मारा दिला की आपलं मनही सैरा वैरा कुठे धावणार नाही. आपलं मन त्या ज्ञानोबरांच्या चरणी स्थिर राहील. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत ही खूप महत्वाची आहे. मग जगद्गुरु तुकोबारायांचा सांभाळ ज्ञानोबारायांनी केला. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ऐका, मग आपल्याही जीवनात संतांनी आपल्याला सांभाळावं. ऐका, मग आज आपल्याला सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने सांभाळलंय. काय केलंय? सांभाळलं. आणि त्याच्यामुळे आज आपण एका वेगळ्या योग्यतेला प्राप्त झालो. कशामुळे? तर संतांनी आपला सांभाळ केला. जसं तुकोबारायांचा सांभाळ माऊली ज्ञानोबारायांनी केला, तसं या सर्व आपल्या साधक मंडळींचा सांभाळ कोण करतायत? स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. मग संतांनी सांभाळ केल्यामुळे आमच्या जीवनात आम्हाला कोणती अवस्था प्राप्त झाली तेव्हा तुकोबाराय सांगतात, संतांनी आम्हाला सांभाळल्यामुळे आमच्या जीवनात कृतकृत्य आम्ही झालो आणि इच्छा केली ते पावलं. अभंगाचं कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो,
कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुकोबराय म्हणतात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो कोणामुळे तुम्ही सांभाळिले संती बय निरसली खंती. मग कृतकृत्य होणं म्हणजे काय तर ऐका, ज्याची प्राप्ती झाल्यानंतर दुसरं काहीच प्राप्त होऊ नये अशी इच्छा होणं म्हणजे कृतकृत्य होणं. मग परमार्थात माणूस कृतकृत्य होतो, संसारात कृतकृत्य होत नाही. ऐका, परमार्थात एकदा का अवस्था प्राप्त झाली की त्याला दुसरं परत काहीच आवडत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा आणून आवडे तुझ्याशिवाय आता दुसरं काहीच आवडत नाही. तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा. कोण? पांडुरंग. याला कृतकृत्य अवस्था म्हणतात की तो एकदा का प्राप्त झाला की परत आता जीवनामध्ये दुसरं आम्हाला काहीच नको. पण संसारामध्ये मात्र कृतकृत्यता नाही. आता तुम्हाला अनुभव नाही. ऐका, संसारामध्ये कृतकृत्यता नाही. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्याला वाटतं की आता मुलं व्हावी, संतती व्हावी. मुलं झाल्यानंतर त्याला वाटतं की आपली मुलं चांगली शिकावी. म्हणजे इच्छा सारख्या आशा वाढत जातात. पहा, ऐका, पण परमार्थामध्ये मात्र इच्छा एकदा वाढत नाही. एकदा का तो देव भेटला की परत आता दुसरं काही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही झालो पायी रिकामा 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 काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही नाही काम नाही झालो पायी रिकामा 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 काम नाही काम नाही झालो पाही रिकामा. आता कोणतीच इच्छा राहिली नाही. मग जीवनामध्ये कृतकृत्यता अवस्था प्राप्त होण्याकरता आपल्याला संतांजवळ जाणं गरजेचं आहे. संतांच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. मग या अभंगाचा जर विचार केला, 3.5 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचं वर्णन करतात आणि दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात मात्र संतांचं वर्णन करतात. तुम्ही सांभाळिले संती. मग या एवढ्याशा पूर्वार्धावरती, दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धावरती संपूर्ण अभंगाची ही काय आहे? साखळी आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, तुम्ही सांभाळिले संती. कृतकृत्य झालो
तुम्ही सांभाळिले संती इच्छा केली ते पावलू. तुम्ही सांभाळिले संती. ऐका आणि तुकोबारा म्हणतात की जो काळ आहे ना तो काळही आता आमच्या पुढे बळ करत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुका म्हणे काळ 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 आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते आता करुण शकी बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संती. भय निरासले खंते भय निरासले भय निरासले खंते भय भय निरासले खंते भय भय निरासली खंती खंती भय निरासली खंती भय निरासली भय निरासली खंती भय निरासले खंते भय निरासले खंते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते. विठोबार खुमाई 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 विठोबार खुमाई
रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई 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 कवर ज्ञानेश महाराज की जगद्गुरु श्री संत महाराज की गुरु जोग महाराज की जय। दोबार कुमारी दोबार कुमारी दोबार कुमारी थोबा 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 बड़ो 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 तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात संतांनी आमचा सांभाळ केल्यामुळे जो काळ जगाला नाचवतो तो काळ आता आमच्या पुढे नाचतो. आता आमच्या पुढे तो काही बळ करत नाही. आम्ही म्हणेल तो ऐकतो. जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. किंवा तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय मायका. मग जो काळ जगाला नाचवतो तुम्हा आम्हाला रडवणारा काळ तुम्हा आम्हाला किती रडवतो अजून आपल्याला तो अनुभव आला. काही जणांनी प्रयत्न केला की शेवटची घटना कशी असते शेवटची घटना कशी असते म्हणून प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण नाही ना. तो अनुभव काय आहे शेवटचा तो अनुभव ज्याला आला त्याला सांगता येतोय का. ज्याला आला तो निघून जातो तो काय आपल्याला सांगणार. ऐका मग तुम्हा आम्हाला नाचवणारा काळ तुम्हा आम्हाला किती नाचवतो. अहो रात्रंदिवस तो आपल्यावरती वॉच ठेवून आहे कॅमेरा. घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. किती अवकाश आहे नाही का. विठ्ठल 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 घडी घडी काळ वाट याची पाय. ऐका तो सारखा आपल्यावरती वॉच ठेवून आहे. आज आपण प्रत्येक माणूस प्रयत्न करतोय कशाचा जिवंत राहण्याचा. जो आता काही क्षणार्धात मृत्यूला सामोरं जाणार आहे मरण पावणार आहे तोही काय म्हणतो की मला मरायचं नाही. त्याचाही प्रयत्न चालू आहे कशा करता. पण ऐका काळ मात्र प्रत्येकाला नेल्याशिवाय राहत नाही. संतांचा अपवाद सोडला तर काळाने प्रत्येकाला घेऊन गेलाय. अनेक पुराणामध्ये आपण अनेक दाखले पाहिले. हिरण्यकश्यपूने प्रयत्न केला कशाचा काळापासून वाचण्याचा पण वाचता आलं का. नेईल ओढोनी ठाऊके नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता ओढोनी ठाऊके नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता न राहे दूषिता हरिवीन न राहे दूषिता हरिवीन नेईल ओढोनी ठाऊके नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता न राहे दूषिता हरिवीन न राहे दूषिता हरिवीन नेईल ओढोनी ठाऊक नसता नेईल ओढोनी ठाऊके नसता
ओढोनी ठाऊके नसता नर आहे दुष्टिता हरिविना. नर आहे दुष्यता हरिविना. ऐका, तो काळ आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. आपल्याला माहीत आहे काळ आपल्याला एक ना एक दिवस घेऊन जाणार आहे, तरी आपण का सावध होत नाही? आपण काय केलं पाहिजे तर त्या काळापासून सुटण्याकरता संतांचं नामस्मरण केलं पाहिजे किंवा एकतर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मग पुराणामध्ये अनेकांनी प्रयत्न केले काळापासून सुटण्याचे, पण त्यांना सुटता आलं नाही. हिरण्यकश्यपूने देवाला आट घातली, काय? देवा, मला सजीवापासूनही मृत्यू नको आणि निर्जीवापासूनही नको, मला दिवसाही नको, मला रात्रीही नको. ऐका, शस्त्रापासून नको, अस्त्रापासून नको, मानवापासून नको, प्राण्यापासून नको, पशुपासून नको. ऐका, मला मृत्यू नको, वरतीही नको खालीही नको, मला मृत्यू येऊन देऊ नको. देवाने त्याला वर दिला, तथास्तु, तुझं म्हणणं मान्य आहे बाबा, तुला मृत्यू येणार नाही, सजीवापासून नाही, निर्जीवापासून नाही, शस्त्रापासून नाही, अस्त्रापासून नाही. पण तरीही त्या हिरण्यकश्यपूला काय करावं लागलं? मरावं लागलं ना. मरावं लागलं का? तर इथे कोणाला सुट्टी नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथे देवादिकांना राहता आलं नाही. तुम्ही आम्ही काय, आपल्यालाही एक ना एक दिवस काळाची झडप बसणार आहे. मग ती झडप येण्यापूर्वी आपण काय करा? सावध व्हा आणि संतांची एक पाहत एकाची दहने, एक पाहत एकाची दहने, एक पाहत एकाची दहने, एक पाहत एकाची दहने, सावध त्या गुणे कार्य नवा, सावध त्या गुणे कार्य नवा, सावध त्या गुणे कारण व्हा, सावध त्या गुणे कारण व्हा. एक पाहत एकाची दहने, एकाची दहने, एक पाहत एकाची दहने, एकाची दहने, एक पाहत एकाची दहने, एकाची दहने, एक पाहत एकाची दहने, एकाची दहन, सावध त्या गुणे कारण वा, सावध त्या गुणे कारण वा, सावध त्या गुणे कारण व्हा, सावध त्या गुणे कारण व्हा. आपल्या समोर प्रत्येक माणूस चाललेला आहे. एक पाहता एकाची दहने. ऐका, आपल्या समोरून आपली माणसं निघून चालली. आजा गेला, पणजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. ऐका, मग अशी गोष्ट असताना आपण त्या काळापासून वाचू शकतो का? आपण त्या काळापासून वाचू शकत नाही. मग त्या काळापासून वाचण्याकरता आपल्याला कोणाच्या सानिध्यात जावं लागेल? संतांच्या सानिध्यामध्ये जावं लागेल. मग तुकोबाराय सांगतात, आम्ही संतांच्या सानिध्यामध्ये गेलो, संतांनी आमचा सांभाळ केला, त्याच्यामुळे झालं काय? तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ज्या संतांमुळे तुकोबरायांचा जन्म सफल झाला, त्या संतांचं मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जन्मा आलो त्याची आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ,
तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. मग तुकोबरायांच्या जीवनातली भीतीही गेली आणि खंतही गेली. का तर संतांनी सांभाळ केल्यामुळे. मग आज तुकोबरायांचा जसा सांभाळ संतांनी केला तसा आज तुमच्या आमच्यासारख्या लेकरांचा सांभाळ स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी केला आहे का? जोग महाराजांच्या परंपरेमध्ये आपण पायिक झालो हेच आपल्या जीवनाचं भाग्य आहे, दुसरं काही नाही. आता कोणाचं ज्ञान किती आहे इथे ज्ञानाला किंमत नाही, इथे सेवेला किंमत आहे. जोग महाराजांनी दिलेली रूपरेषा, जोग महाराजांनी दिलेली परंपरा, त्या परंपरेचं मार्गक्रमण करणं, त्या विचाराचं मार्गक्रमण करणं म्हणजे आपल्या जीवनाची धन्यता आहे. मग त्या परंपरेच्या आपण पायिक झालो, त्या परंपरेमध्ये येण्याकरता भाग्य लागतं. आदरणीय शास्त्री बाबांची जेव्हा मुलाखत घेतली, पॉडकास्ट मी ऐकली, तेव्हा त्यांना त्या पत्रकाराने विचारलं की तुम्ही काशीसारखं क्षेत्र सोडून या ठिकाणी आळंदीमध्ये का आलात? तिथे महंत महामंडलेश्वर 1008 अजून लावायचं का काही अनेक उपाध्या आहेत, त्या सर्व मोठमोठ्या पदव्या सोडून तुम्ही इथे का आलात? तेव्हा शास्त्री बाबांच्या मुखातील वाक्य आहे, बाबांनी सांगितलं महंत होणं सोपं आहे, महामंडलेश्वर होणं सोपं आहे, 1008 होणं हे सोपं आहे, पण वारकरी होणं सोपं नाही. वारकरी होण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हा माणूस वारकरी होतो. ऐका, म्हणून आपलं भाग्य आहे की आपण या परंपरेमध्ये आलो, या परंपरेची सेवा आपण करतोय. कारण की या संस्थेमध्ये जे गुरुवर्य मंडळी आहेत ना, प्रत्येकाचा एक विशेष वेगवेगळा गुण आहे. मी सांगून गेलो ना की वैराग्य म्हटलं की आदरणीय घुले बाबा, ज्ञान म्हणलं की आदरणीय वैद्य बाबा, प्रेम म्हणलं की बोधे बाबा. माझ्या जीवनातला प्रसंग असा होता की आळंदी सोडून निघून जायचं होतं. आता माझं गावच जवळच आहे, ते 2 किलोमीटरवर सरवली म्हणून. आळंदी सोडून निघून जायचं होतं कारण की 6 वर्ष हरिपाठ वाजवता आला नाही. पखवाज खूप, बोल खूप बसलेले आहेत, पण हरिपाठ वाजवता आला नाही. शेवटी संस्थेमध्ये बसतो 2007 साली आणि बाबांच्या दर्शनाला गेलो असता बाबांना दर्शन घेतलं. बाबांनी विचारलं काय करताय? सांगितलं पखवाजाची सेवा चालू आहे. आदरणीय गुरुजींकडे, आदरणीय गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ गुरुजींकडे क्लास चालू आहे. पखवाजाचे बोल खूप बसलेले आहेत, फक्त तालामध्ये वाजवता येत नाही, मला कंटाळा आला, आता आळंदी सोडून निघून जाऊ का? की संतांनी सांभाळ केल्यानंतर काय होतं याकरता हे उदाहरण मी तुम्हाला देतो आहे का, माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग. तर बाबांना म्हटलं बाबा मी हतबल झालो की आता मला मार्ग सुचत नाही, की अनेक प्रयत्न करून सायास करून मला आता काहीच प्राप्त होत नाही, मी करू काय? तेव्हा बाबांनी दिलेला मला शब्द आहे. बाबांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की मनोभावे ज्ञानोबरांची सेवा कर. काय कर? मनोभावे ज्ञानोबरांची सेवा कर, तुला सर्व काही मिळेल. मग बाबांचा तो शब्द कानामध्ये आजही माझ्या आहे. आणि तेव्हापासून मग नियम, बाबांचा नियम कोणता? शेजारतीचा नियम. मग ती ज्ञानोबरांची सेवा केली आणि परिणाम आज जास्त काही नाही पण थोड्याफार प्रमाणात सर्व सेवा अवगत होत आहेत. ऐका, का तर संतांनी आपला सांभाळ केला. म्हणून संतांच्या वचनावरती विश्वास ठेवा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. मग या संस्थेतील प्रत्येक गुरुवर्यांचं चारित्र्य का आहे? ऐका, त्यांचं चरित्र का गायलं जातं? की या संस्थेमध्ये प्रत्येक जो महात्मा आहे ना तो चारित्र्य संपन्न आहे, म्हणून या महात्म्यांचं चरित्र आहे. कोणाचंही चरित्र होत नाही. चरित्र निर्माण होण्याकरता अगोदर चारित्र्य संपन्न जीवन असावं लागतं. आणि ते चारित्र्य संपन्न जीवन पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर प्रत्येक माणसाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये यावं आणि पाहावं की काय चारित्र्य संपन्न माणसं, काय चारित्र्य संपन्न महात्मे या संस्थेमध्ये आहेत. ऐका, साक्षात आपण नाथ महाराजांना पाहिलं नाही पण साक्षात आदरणीय मारुती बाबांच्या रूपाने आपण शांती ब्रह्म मारुती बाबा पाहतो. ऐका, मग आपल्या जीवनाचं भाग्य आहे की हे गुरुवर्य आपल्या डोळ्याने आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच संस्थेच्या परंपरेला आपण काहीतरी पायिक झालो, म्हणून आपल्या जीवनाचं भाग्य आहे. आणि जोग महाराजांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने आपल्याला चालायचे. मार्ग दावून गेल्या आधी दया निधी संतती, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मग हा नरदेह आपल्याला मिळालाय. आता याच जीवनामध्ये आपलाही सांभाळ संतांनी करावा, एकतर जोग महाराजांनी करावा किंवा एकतर माऊली ज्ञानोबरांनी करावा. एवढं आपल्याला योग्यतेचं प्राप्त व्हायचंय, एवढ्या योग्यतेला आपल्याला पोहोचायचंय.
आपण एकदा का योग्यतेला पोहोचलो की आपोआप ज्ञानोबाराय आपला अंगीकार करतील. मग आपण जरी ज्ञानोबारांना विसरलो, सकाळी नानांनी सांगितलं पहा की ज्ञानोबारांजवळ एकच मागणं मागा, काय? माऊली, मला जरी तुझा विसर झाला तरी तुम्हाला मात्र आमचा विसर होऊन देऊ नका. म्हणून झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सर्व गुरु बंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी काही फार मोठा कीर्तनकार नाही, पण या परंपरेचा एक सेवेकरी आहे. मग जसं बोलून घेतलं त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घेयावे तुमते विनवित्वासे ये रवी तरी मी मूर्खू जरी जहाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. जे काही बरोबर आहे ते साधू संतांचं गुरुवर्यांचं आहे आणि जे काही चुकीचं आहे तो माझ्या पामराच्या बुद्धीचा दोष आहे. म्हणून सर्व गुरुबंधूंच्या चरणीही नतमस्तक होतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे काळ 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 आता करुणा शके बळ आता करुणा शके बळ तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती तुका म्हणे काळ 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 आता करुणा शके बळ आता करुणा शके बळ तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खांते भय
आ